पहलगाम हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. बैसरन भागातील मार्केट परिसरातला हा व्हिडिओ आहे. या मार्केट पासून काही अंतरावरतीच दहशतवाद्यांनी सामान्य नागरिकांवरती हल्ला केला होता. हा व्हिडिओ हल्ल्यानंतर सुमारे 1 तासानंतरचा आहे. या व्हिडिओमध्ये काही वाहनं भरधाव वेगानं जाताना दिसतायत, तर काही पर्यटक सुद्धा घाबरून सैरावैरा पळत असल्याचं दिसतंय. बैसरन मार्केटमधला हा व्हिडिओ हल्ल्यानंतरचा 1 तासानंतरचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये काही वाहनं वेगानं धावताना दिसतायत आणि त्यामुळे काही पर्यटक सुद्धा सैरावैरा पळताना दिसतायत. पहलगाममधल्या हल्ल्याच्या बरोबर 1 तासानंतरची बैसरन मार्केटमधली ही दृश्य आहे. तर पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्ताननं त्यांचा सहभाग असल्याचं पुन्हा एकदा नाकारलंय. मात्र ब्रिटनमध्ये पाकिस्तानी हाय कमिशनरनं या संदर्भात महत्त्वाचं विधान केलं. काश्मीरचा मुद्दा वेळीच निकाली लागला पाहिजे, अन्यथा काहीतरी विपरीत होईल असं वक्तव्य ब्रिटनमध्ये पाकिस्तानी उच्चायुक्तांनी केलंय. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एकीकडे पाकडे हल्ल्यातील सहभाग नसल्याचं बोलतायत, तर दुसरीकडे उच्चायुक्तांनी केलेल्या या वक्तव्यामुळे पाकचा पहलगाम हल्ल्यातील सहभाग असल्याचं स्पष्ट होत आहे. तर भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्कस्ताननं आपली लढाऊ युद्धनौका पाकिस्तानला पाठवली आहे. कराची बंदरामध्ये ही तुर्कस्तानची युद्धनौका दाखल झाली आहे. तुर्कस्तानची ही युद्धनौका पाकसोबतच्या नौदल सरावामध्ये सहभागी होणार आहे. तुर्कस्ताननं नेहमीच पाकिस्तानला संरक्षण साहित्यासाठी मदत केली आहे. तुर्कस्ताननं अत्याधुनिक पाणबुड्या बनवण्यासाठी सुद्धा पाकिस्तानला मदत केली आहे. तर भारताकडून प्रत्युत्तराच्या कारवाईनं पाकिस्तान पुरता घाबरून गेलाय. युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान दररोज नवनवीन तयारी करतोय. पाकिस्ताननं आपल्या देशामध्ये पिठाचा स्टॉक करून ठेवण्यास सुरुवात केली आहे. खास करून LOC जवळच्या भागामध्ये प्रदीर्घ काळ टिकणाऱ्या गव्हाचा स्टॉक करण्याचे निर्देश पाक सरकारनं दिले. या परिसरात 15 दिवसांचा गव्हाचा स्टॉक ठेवला जातो, पण आता युद्धाची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी आपल्या रणनीतीमध्ये बदल केलाय. LOC जवळच्या भागामध्ये 2 महिन्यांचा गव्हाचं पीठ साठवण्याची तयारी करण्यात आली आहे. ये आटा हुकूमती हदायत के मुताबिक LOC के एरियाज़ के जितने भी डिपो हैं उन पर जा रहा है. इस वक्त तक हम 1 माह का जो है स्टॉक गला कर चुके हैं और मज़ीद जो है ना 1 माह और करेंगे. इसके लिए हमें 3-4 दिन मज़ीद लगेंगे. तर भारताकडनं युद्धाची भीती पाकिस्तानला सतावते. अशातच एका पाक एक्सपर्टनं शहबाज सरकारला एक वेगळा सल्ला दिलाय. कूटनीतीसाठी पाकिस्तानी महिलांना अमेरिका आणि इतर देशांमध्ये पाठवलं पाहिजे. ज्या महिला पब आणि क्लबमध्ये जातात त्यांना तिथे पाठवावं असा सल्ला नजम सेठी या पाकच्या तज्ञानं दिलाय. And I think you need to galvanize आपके यहाँ academics and also think tankers, but not bureaucrats. Bureaucrats are very timid people. They don't cross red lines. Right. In issues such as this, you have to be a little more aggressive and charming. You need to know the lingo, the culture, how to reach across. Sometimes you need to sit in a pub and talk about these things. Yeah, Sometimes you need to take a walk in the park. Sometimes you also need to mix a little bit of humor, sarcasm. You know, this is diplomacy. Right. Person to person. Charm is very important. And unfortunately, bureaucrats lack charm. And they are such solid doers. Right. That they stick to the straight and narrow because that's their job. अपीलिंग स्पीकर्स होने चाहिए. तो इसलिए बिलावल भुट्टो जरदारी साहब को या एहसन इकबाल साहब को आप ऐसा अब नाम मैं नहीं लूंगा, फिर लोग कहेंगे जी कोई फेवरेट आप फेवर कर रहे हैं. मैं किसी का नाम नहीं लूंगा, मगर कोई मुश्किल नहीं है. रॉकेट साइंस नहीं है. 8-10 लोग इधर हैं, 8-10 लोग उधर हैं. पीपल्स पार्टी में भी हैं. वहाँ खवातीन भी बड़ी ज़बरदस्त हैं. वहाँ जितनी ज़्यादा खवातीन आप, मगर खुदा के लिए तो हमें प्लीज़ वो खवातीन मत लेके जाएं. अब मैं चाहती भी नहीं वो हूं जो कि बहुत बड़ा अच्छा काम कर रही हैं यहाँ जी. इस कल्चर में जी. इस माहौल में ठीक. दे आर डूइंग अ ग्रेट जॉब, Okay. बट दे आर नॉट aligned with. they are not suitable for that culture. Okay. And how to deal with those people.
तो माजी में जो रही हैं इस फील्ड में या इस तरह के ओहदों पर जिन्होंने काम किया है वो जा सकते हैं, जिन्होंने फॉरेन अफेयर्स डील किए हैं, फॉरेन अफेयर्स डील किए हैं, एनजीओज के साथ डील किया है, थिंक टैंक्स के साथ डील किया है, जिनको पता है हाउ टू लगा लेंगे खोज, ढूंढ लेंगे, ढूंढने वाले हैं ऐसी हैं, मौजूद हैं। कमेटी बनाए, टीम बनाए, वज़ीर-ए-आज़म पाकिस्तान को ये काम करना चाहिए। आने वाले दिनों में अगर आप इंटर अपना मुकदमा अच्छे अंदाज में लड़ना चाहते हैं, भारत को मजीद पसपा करना चाहते हैं, इससे पहले कि वो आपकी फाइनेंशियल फॉल्ट लाइन्स को अटॅक करे। पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलेलं आहे। जम्मूतल्या रामबन इथे बांधलेल्या बागलीहार धरणातनं चिनाबचं पाणी थांबवण्यात आलंय, त्यामुळे पाकिस्तानात आता पाणीबाणीची परिस्थिती निर्माण होणार हे निश्चित आहे। तर सिंधू पाणी करारात उल्लेख केलेल्या काही 6 नद्यांपैकी चिनाब ही एक नदी आहे आणि ही पश्चिमेकडील नदी आहे आणि करारानुसार भारत या नदीचं पाणी जलविद्युत निर्मितीसाठी वापरू शकतो। दुसरीकडे झेलम नदीवरील किशनगंज धरणातनं पाकिस्तानकडे जाणारं पाणी देखील रोखण्याची तयारी भारतानं सुरू केल्याची माहिती मिळते आहे। तर भारताच्या या कारवाईनं पाकिस्तानच्या तोंडचं पाणी पळालंय। तर भारतानं आता पाकिस्तानची पाणी कोंडी केली आहे। जे काही स्रोत आहेत पाण्यासाठी, ज्या काही 6 नद्या आहेत त्यापैकी चिनाब नदीचं पाणी रोखण्यात आलेलं आहे। आणखी जे काही धरण आहे ते सुद्धा धरणाचे दरवाजे बंद केले जात आहेत। भारताकडनं बगलीहार धरणाचं पाणी रोखण्यात आलेलं आहे, त्यामुळे पाकिस्तानात पाणीबाणी निर्माण झाली आहे। भारतानं पाकिस्तानला हा मोठा दणका पाण्याच्या बाबतीत दिलाय। सिंधूनंतर आता चिनाब नदीचं पाणी सुद्धा पाकिस्तानला मिळणार नाही। बगलीहार धरणाचे दरवाजे जे आहेत ते भारताने बंद केलेले आहेत, पाणी सोडणं थांबवलेलं आहे आणि याचे त्वरित परिणाम हे पाकिस्तानवरती दिसून येणार आहेत। साधारणतः पाकिस्तानमध्ये सिंध आहे आणि पंजाब आहे, इथल्या शेतीवरती याचे त्वरित परिणाम हे या क्षणाला दिसून येणार आहेत। त्यामुळे भारताचं हे ब्रह्मास्त्र पाकिस्तानला फार मोठ्या प्रमाणावरती याची किंमत पाकिस्तानला चुकवावी लागणार आहे, म्हणून पाकिस्तानचा जळफळाट होतो आहे। अजूनही किशनगंजा जो प्रोजेक्ट आहे त्या संदर्भामध्ये भारताने त्याची स्टोरेज कॅपॅसिटी वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, जे झेलम नदीवरती आहे। त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा भारत निर्णय घेईल किंवा त्या संदर्भात कारवाई सुरू करेल, याचे आणखीन एक गंभीर परिणाम हे पाकिस्तानला भोगावे लागतील। तर आपण एकदा जाणून घेऊयात पाकिस्तान आणि भारताची आण्विक ताकद किती आहे ते। तर भारताकडे 180 अण्वस्त्र आहेत, पाकिस्तानकडे 170 अण्वस्त्र आहेत। गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानकडनं अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली जात होती। भारताकडे न्यूट्रॉन, विखंडन, थर्मोन्यूक्लिअर बॉम्ब आहेत, तर पाकिस्तानकडे विखंडन आणि सामरिक बॉम्ब आहेत। भारताकडे 10 किलोमीटरपर्यंतचं क्षेत्र नष्ट करण्याची ताकद आहे, तर पाकिस्तानकडे 0.8 किलोमीटर ते 7 किलोमीटरपर्यंत क्षेत्र नष्ट करण्याची ताकद आहे। भारताकडे पाकिस्तानचं प्रत्येक शहर नष्ट करण्याची ताकद आहे, तर पाकिस्तान हा केवळ छोट्या क्षेत्राचंच नुकसान करू शकतो। भारताकडे 5000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरती हल्ला करण्याची क्षमता आहे, तर पाकिस्तान 60 ते 70 किलोमीटरपर्यंत मारा करू शकतो। तर भारत आणि पाकिस्तान यांच्यातलं आण्विक सामर्थ्य आणि त्यातली ही तफावत, भारताकडे किती सामर्थ्य आणि पाकिस्तानकडे किती याची ही माहिती। आता भारतानं बांधलेल्या बागलीहार धरणातनं चिनाबचं पाणी थांबवण्यात आलंय, त्यामुळे आता नदीच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे। चिनाबची पाणी पातळी कमी झाल्याचं दिसून येत आहे। अखनूरमध्ये पहिल्यापेक्षा पाणी खूपच कमी झाल्याचं दिसतंय आणि याचा मोठा फटका पाकिस्तानला बसणार हे आता स्पष्ट आहे। पहलगाम में आतंकवादियों द्वारा जो कायराना हरकत की गई, उसके बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा जो सिंधु जल समझौते को रद्द कर दिया है और कहीं ना कहीं वो ज़मीनी सतह पर दिख रहा है। अब ठीक तस्वीरों में देख सकते हैं कि चनाब दरिया का जो जल स्तर है काफ़ी कम हो चुका है। अब ठीक तस्वीरों में देख सकते हैं कि अभी की बात करें तो अभी का जो वाटर लेवल है काफ़ी लो हो गया है। और कुछ दिन पहले की बात करें तो जिस तरह से पहाड़ों में बारिश लगातार जारी थी, उसके चलते जो चनाब दरिया का जल स्तर है वो बढ़ चुका था। बट अभी की बात करें तो जल स्तर काफ़ी घट चुका है। और ठीक आप तस्वीरों में देख सकते हैं वो मेरे सामने बोट लगी हुई है, इस पे बैठ के जो टूरिस्ट यहाँ अखनूर में आते थे वो चिनाब नदी का लुत्फ़ लेते थे। बट पानी कम होने के कारण कहीं ना कहीं जो बोट हैं अब किनारे पे खड़ी नज़र आ रही हैं। एक बार फिर मैं आपको बताते चलूँ कि जो चिनाब नदी का है जल स्तर बिल्कुल कम हो गया है।
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील टांगीमार्ग इथे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या एका तरुणानं पळून जाण्याच्या प्रयत्नात नदीमध्ये उडी मारली. त्यातच त्याचा बुडून मृत्यू झालाय. हा तरुण पाण्यामध्ये उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय. हा तरुण दहशतवाद्यांचा साथीदार असल्याचं पोलीस सांगतायत. दरम्यान पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी याला संशयास्पद म्हटलंय आणि या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 23 वर्षीय इम्तियाज अहमद मगरे हा अहरबल परिसरातला रहिवासी होता आणि एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की इम्तियाजला शनिवारी टांगेमार्ग परिसरातनं चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं होतं. पण सुरक्षा दलांच्या म्हणण्यानुसार चौकशीच्या आधारे त्याला दहशतवाद्यांच्या लपण्याच्या ठिकाणी नेलं जात होतं. पण पोलीस आणि सैन्याचं संयुक्त पथक त्याला रविवारी सकाळी दहशतवाद्यांच्या संभाव्य ठाव ठिकाणाकडे घेऊन जात असताना त्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि विश्वा नदीत उडी मारली. पण पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला आणि त्यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर अहरबल परिसरातील एका नाल्यातनं त्याचा मृतदेह बाहेर काढला. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी तरुणाच्या नातेवाईकांनी केली आहे.